नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट आणि झणझणीत अशी शेवगा शेंगाची रस्सा भाजी। तेही जास्त वेळ न घेता म्हणजे जास्त तयारी न करता 15 मिनिटात तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण इथे भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या, 2 अद्रकीचे छोटे तुकडे आणि मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। ते आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायचे। तुम्ही यामध्ये वाटल्यास तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ताही टाकला तरी चालतो। आता हे वाटलेलं वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने केलेले वाटण तुम्ही बटाट्याच्या भाजीलाही वापरू शकता। आता हे वाटण मी सगळं व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याचमध्ये शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचे आपल्याला। मी इथे एक छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। हे कूट थोडंसं मोठं म्हणजे जाडसर असं होतं, त्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट नसेल तर तुम्ही मुठभर असे शेंगदाणे खरपूस भाजून म्हणजे चांगले लालसर भाजून ते व्यवस्थित वाटून घ्यायचे बारीक। आता इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। 5-6 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या, त्या अशा उभ्या लांबसर कट करून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या कट करून घेऊ शकता। आता इथे एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेऊया आणि तोही व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत कांद्याचा आणि या वाटणाचा कलर थोडाफार चेंज होत नाही तोपर्यंत। म्हणजेच कांदा थोडासा मऊसर झालाय की यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून टाकून घ्यायचे। आता इथे टोमॅटो आणि कांदा वापरणे हे अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालते। फक्त हे वाटण आणि शेंगदाण्याचं कूट वापरून ही शेवगा शेंगाची रस्सा भाजी मस्त होते। आता इथे मी 1 चमचा मीठ घालून घेत आहे जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ होतात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं याला वाफवून घ्यायचे जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट असे होतात। आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो किती लवकर असे सॉफ्ट झालेले आहेत। आता याला आपण व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि यामध्ये 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा सुहाना मटन मसाला वापरत आहे। तुमच्याकडे असेल तर टाका किंवा मग गरम मसालाही वापरला तरी चालतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मसाला करपू नये यामुळे मी इथे 2 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित 4-5 मिनिटं परतून घ्यायचे तेलामध्ये। आणि ज्या आपण कट करून घेतलेल्या शेवगा शेंगा होत्या ते यामध्ये घालून घ्यायच्यात। शेंगा मी व्यवस्थित आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या होत्या आणि त्या यामध्ये टाकून घेतल्यात। आता इथे आपण वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूटही घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचे। सुरुवातीला कमी पाण्यामध्येच आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आणि जर एकदा शेंगा शिजल्या की मग नंतर आपल्याला पाणी वाढवायचं आहे। इथे मी आणखीन 1 वाटी गरम पाणी घालून घेत आहे आणि हो, पाणी गरमच वापरायचे जेणेकरून भाजी बेचव अशी होत नाही। जर तुम्ही थंड पाणी वापरलात तर भाजीला कढही व्यवस्थित येत नाही आणि भाजी बेचव अशी होते। आता इथे मी कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचे शेंगांना। तसं तर शेंगा फक्त 10 मिनिटांमध्ये शिजून व्यवस्थित तयार होतात, परंतु तुमच्या शेंगा कशा आहेत त्यानुसार वेळ कमी जास्त लागू शकतो शेंगा शिजण्यासाठी। आता इथे तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता आणि शेंग व्यवस्थित शिजलेली आहे की नाही ती व्यवस्थित चेक करून घ्यायचे। इथे मी गरम करून घेतलेलं पाणी घातलेलं आहे आणि भाजीला मस्त असा कड येईपर्यंत भाजी उकळवून घ्यायची आणि शेवटी कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजी मस्त अशी उकळवून घ्यायची। मग तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी चविष्ट शेवगा शेंगाची रस्सा भाजी। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच शेअरही करा आणि
चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.